नमस्कार मित्रांनो, अपेक स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी कवी, साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे अभ्यासणार आहोत. हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण बहुतेक सर्व स्पर्धा परीक्षेत या घटकावर एकतरी प्रश्न पडतोच. त्यामुळे हा घटक पक्का करण्यासाठी हा व्हिडिओ कमीत कमी 2-3दा तरी बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा. चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला बघा, शांताराम हे टोपण नाव कोणाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे के.ज. पुरोहित. पुढचा प्रश्न बघा, गीत रामायणकार असे कोणाला म्हटले जाते? या प्रश्नाचे उत्तर होणार आहे ग.दी. माडगुळकर. पुढील प्रश्न बघा मित्रांनो, मोरोपंत हे कोणाचे टोपण नाव आहे? याचे उत्तर आहे मोरेश्वर रामचंद्र पराडकर. पुढचा प्रश्न बघा, केशवसूत हे कोणाचे टोपण नाव आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे कृष्णाजी केशव दामले. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, गोविंदाग्रज असे कोणाला म्हणतात? याचे उत्तर होणार आहे राम गणेश गडकरी. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, बालकवी यांचे मूळ नाव काय आहे? उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. पुढील प्रश्न बघा, शाहिरांचा शाहीर म्हणून कोणाला ओळखले जाते? याचे उत्तर आहे राम जोशी. पुढचा प्रश्न आहे, मराठीचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर होणार आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, मराठी भाषा व्याकरणकार कोणाला म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढचा प्रश्न महत्त्वाचा बघा, बाळकराम हे टोपण नाव कोणाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे राम गणेश गडकरी. पुढचा प्रश्न बघा, राजा मंगळवेढेकर म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर होणार आहे वसंत नारायण मंगळवेढेकर. पुढील महत्त्वाचा प्रश्न, विंदा करंदीकर यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे गोविंद विनायक करंदीकर. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, नामदेव धोंडो महानोर यांचे टोपण नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे रानकवी. पुढील प्रश्न, कवी दिवाकर हे कोणाचे टोपण नाव आहे? याचे उत्तर आहे शंकर काशीनाथ गर्गे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, निर्जा हे टोपण नाव कोणाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे निर्जा म पाटील. पुढचा प्रश्न आहे, पी सावळाराम यांचे मूळ नाव काय आहे? याचे उत्तर आहे निवृत्ती रामजी पाटील. पुढील प्रश्न आहे, प्रभाकर शाहीर यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे प्रभाकर दातार. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, दासोपंत यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे दासोपंत दिगांबर देशपांडे. पुढचा प्रश्न बघा, रघुनाथ पंडित यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे रघुनाथ भट उपाध्ये. पुढील महत्त्वाचा प्रश्न, संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, संत तुकाराम महाराज यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे तुकाराम बोल्लोबा आंबिले. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, संत ज्ञानेश्वर यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. पुढचा प्रश्न बघा, संत रामदास स्वामी यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे नारायण सूर्याजी पंत ठोसर. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, संत नामदेव यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे नामदेव दामाजी रेडेकर. पुढचा प्रश्न बघा, संत एकनाथ यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर होणार आहे एकनाथ सूर्याजी पंत कुलकर्णी. पुढील महत्त्वाचा प्रश्न, केशवकुमार यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे प्रल्हाद केशव अत्रे. पुढचा प्रश्न बघा,
केवलानंद सरस्वती हे कोणाचे टोपणनाव आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे नारायण सदाशिव मराठे. पुढील महत्त्वाचा प्रश्न, कुसुमाग्रज म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे विष्णू वामन शिरवाडकर. पुढचा प्रश्न आहे, कलंदर हे टोपणनाव कोणाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे अशोक जैन. पुढील प्रश्न बघा, आनंद फंदी हे टोपणनाव कोणाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे अनंत भवानी बाबा घोलप. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे. पुढील प्रश्न आहे, मनमोहन हे कोणाचे टोपणनाव आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ नरहर नातू. पुढचा प्रश्न आहे, विभावरी शिरूरकर यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मालतीबाई विश्राम बेडेकर. पुढचा प्रश्न बघा, काव्यविहारी म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे धोंडो वामन गद्रे. पुढचा प्रश्न बघा, यशवंत यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर होणार आहे यशवंत दिनकर पेंढारकर. पुढील महत्त्वाचा प्रश्न, ठणठणपाळ हे कोणाचे टोपणनाव आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे जयवंत द्वारकानाथ दळवी. पुढचा प्रश्न आहे, अज्ञातवासी हे कोणाचे टोपणनाव आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे दिनकर गंगाधर केळकर. पुढचा प्रश्न बघा, बी रघुनाथ यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे भगवान रघुनाथ कुलकर्णी. पुढील प्रश्न बघा, आरती प्रभू हे कोणाचे टोपणनाव आहे? या प्रश्नाचे उत्तर होणार आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर. पुढील प्रश्न, चारुता सागर यांचे मूळ नाव काय आहे? उत्तर आहे दिनकर दत्तात्रय भोसले. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, प्रेमानंद गजवी हे कोणाचे टोपणनाव आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे आनंद शंकर गजभिये. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, ग्रेस हे कोणाचे टोपणनाव आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे माणिक सीताराम गोडघाटे. पुढचा प्रश्न आहे, पठ्ठे बापूराव म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी. पुढील प्रश्न बघा मित्रांनो, दया पवार यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे दगडू मारुती पवार. पुढील प्रश्न बघा, कुंजविहारी म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर होणार आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. पुढील महत्त्वाचा प्रश्न, अमर शेख यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे शेख महबूब हसन. पुढील प्रश्न बघा, विनोबा यांचे पूर्ण नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर होणार आहे विनायक नरहर भावे. पुढील प्रश्न, नाथ माधव यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे द्वारकानाथ माधवराव पितळे. पुढचा प्रश्न बघा, गिरीश हे कोणाचे टोपणनाव आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे शंकर केशव कानेटकर. पुढील महत्त्वाचा प्रश्न, माधव जुलियन यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे माधव त्र्यंबक पटवर्धन. पुढील प्रश्न बघा, बी हे टोपणनाव कोणाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे नारायण मुरलीधर गुप्ते. पुढील प्रश्न, माधवानुज हे कोणाचे टोपणनाव आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे काशीनाथ हरी मोडक. पुढचा प्रश्न बघा, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. पुढील महत्त्वाचा प्रश्न, रेव्हरंड टिळक या नावाने कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे नारायण वामन टिळक. पुढचा प्रश्न बघा, अनिल हे कोणाचे टोपणनाव आहे? या प्रश्नाचे उत्तर होणार आहे आत्माराम रावजी देशपांडे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, मराठीचे जॉन्सन असे कोणाला म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. पुढील प्रश्न बघा, आधुनिक मराठी काव्याचे जनक कोणाला म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे केशवसूत. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा, पंडिता रमाबाई यांचे मूळ नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे रमाबाई विपिन मेघावी.
पुढचा प्रश्न बघा, छोटा गंधर्व हे कोणाचे टोपण नाव आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सौदागर नागनाथ गोरे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 60 साहित्यिकांची टोपण नावे आज आपण अभ्यासली. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.